आपण बनवणार आहोत बिना कांद्याचे पोहे, पौष्टिक आणि चवदार। जाड पोहे घेतलेले आहे, त्याला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। पाणी टाकल्यावर पोह्यात पाणी कधी ठेवायचं नाही, लवकर काढून घ्यायचं। पाणी नितरायसाठी आता आपण एका चाळणीमध्ये पोहे टाकून देणार आहोत। काय आता आपण पोह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, याला आता असं मुरायसाठी ठेवून देऊ। आता गॅसवर कढई ठेवूया। अर्धी वाटी तेल टाकू। तेल गरम होईपर्यंत आपल्या पोह्यात मीठ आणि साखर घालून घेऊ। चवीपुरतं मीठ आणि थोडी चिमूटभर साखर, त्याला मिक्स करून घेऊया। आपल्या पोह्यात चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। आता तेल गरम झाल्यावर त्याच्यात थोडीशी चालू करू दे तेल मोहरी तडतडल्यावर थोडंसं जिरं आणि एका मोठ्या बटाट्याचे काप, याला बटाटे आपण चांगले लाल रंग होईपर्यंत परतून घेऊया। बटाट्याला चांगला सोनेरी रंग आला पाहिजे। आता बटाट्याला लाल कलर आलेला आहे, त्याच्यातच आपण शेंगदाणे टाकू, भाजून घेऊयात। शेंगदाणे पण थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्या। आता थोडेसे भाजलेले आहेत, त्याच्यातच आपण आता हिरवी मिरची टाकूया। दोन ते तीन हिरव्या मिरची मी कापून घेतलेले होते। आता हिरव्या मिरच्या सुद्धा आपण परतून घेऊया थोड्याशा कलर येईपर्यंत मंद आचेवर। आणि थोडेसे थोडासा कढीपत्ता सगळं आता थोडंसं मंद आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता ते बारीक होतं। आता आपल्या पोह्याला एक चांगली वाफ आल्यानंतर आपले पोहे आता तयार झालेले आहेत। आता आपण एका बाउलमध्ये गॅस बंद करून एका बाउलमध्ये पोहे काढून घेऊया। गार्निशिंगसाठी छान असे हिरवी कोथिंबीर
आणि सुकं खोबरं किसून थोडंसं सजावटीसाठी टाकायचं आहे. हे आता आपले पोहे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. नक्की एकदा ट्राय करून बघा.